तर आज होता संडे आणि काहीतरी संडेला फन डे केलंच पाहिजे. त्यासाठी आम्ही चाललो होतो बाहेर. त्यासाठी मी रेडी झालेली आहे, अर्णवही रेडी झालेला आहे. तर आम्ही चाललो होतो अर्णवच्या फेवरेट प्लेसकडे, कारण अर्णव खूप दिवस मागे लागला होता की तिकडे जायचं आहे. तर झालं असं होतं की अर्णवला स्कूलमध्ये एक कुपन भेटलं होतं आणि त्या कुपनवरती मम्मी बाबा फ्री होते. तर आम्ही म्हटलं चला आपण इकडेच जाऊया. तर आज तो दिवस आला होता आणि अर्णव खूप एक्सायटेड होता तिकडे जायला, कारण तिथे खूप फन पण होतं, छान होतं. तर आता ते मी सिक्रेट एक्साइटिंग आत्ताच सांगत नाही आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघत राहाल आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. सध्या मी गुजरातमध्ये राहते, राजकोटमध्ये, आणि मी इथून पुढे तुम्हाला राजकोटमधले सगळे व्लॉग्स दाखवणार आहे. राजकोट दर्शन करायचं असेल तर माझे व्लॉग्स नक्की बघा. तर आम्ही आलो होतो बिगेस्ट फ्लॉवर एक्झिबिशनमध्ये. हां, आणि या फ्लॉवर एक्झिबिशनमध्ये फक्त हे एवढंच नव्हतं, तर पुढे खूप छान छान गोष्टी होत्या. मुलांसाठी खूप छान होतं स्पेशली, त्यामुळे अर्णव खूप एक्सायटेड होता आणि खूप त्याला पळत होता. त्यामुळे त्याच्या पप्पांनी त्याला पकडून धरलं होतं. गेल्याच गणपती बाप्पांचं दर्शन झालं, छान अशी सुरुवात झाली आणि पुढे गेलो आम्ही. तर इथे खूप छान स्पेस होता, तर मला इथे थोडंसं फोटो सेशन करावं असं वाटलं. मी म्हणत होते इथेच करूया, पण यांचं म्हणणं असं होतं की पुढे अजून खूप छान असेल तर तिथे करूया, पण पुढे खूप क्राऊड होतं. इथे थोडीशी जागा भेटली होती, तर आमचं एक छोटंसं फोटो सेशन झालं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर आतमध्ये गेल्यावर गाईस इतकं छान फ्लॉवर एक्झिबिशन होतं. मी व्हिडिओ मला म्हणजे नीट करताच नाही आलं, माझं म्हणजे फोटो तर काढताच नाही आला, कारण इतकी रश होती की सगळे मध्ये आणि ते सगळं खूपच हे होत होतं, हेक्टिक होत होतं. आणि व्हिडिओ म्हणून मी फक्त व्हिडिओ शूट केला, फोटो थोडेफारच काढले आम्ही. तर मध्ये ना त्यांनी असं पेट्स पण ठेवले होते, बर्ड्स ठेवले होते, तर खूप छान वाटत होतं मुलांना बघायला. जवळून खूप बघत होती मुलं. आणि असं ना फ्लोअर डेस्क पण केलेला त्यांनी छान, त्याच्यावर आपण चालूही शकत होतो. तसंच असे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पण होते. आणि पुढे जसं आम्ही गेलो तर तिथे एक अशी डॉल होती, तिलाही असं फ्लॉवर डेकोरेशननी डेकोरेट केलं होतं आणि खूपच छान दिसत होती ती डॉल. तर असं वेगवेगळ्या पद्धतीचे बर्ड्स पण पुढे होते. हा ब्लॅक अँड व्हाईट पॅरेट होता. मी पहिल्यांदाच हा पॅरेट बघितला, ब्लॅक अँड व्हाईट होता हा. आणि तुम्ही बघितलं की नाही माहिती नाही, मी तरी पहिल्यांदाच बघितलेला आहे. खूप छान असं खेळत होते ती आणि छान वाटतही होतं. तसंच पुढे गेल्यावर हा होता मांजर आणि हे त्याच्याशी खेळत होते, त्याला बोट लावून, आणि ती खेळतही छान होती. आणि त्याच्या साईडला एक ग्रे कलरचा मांजर होता, तर तिची तोंड ना दाखवतच नव्हती. मी किती तिला असं बोलवायचा प्रयत्न केला पण ती दाखवलीच नाही शेवटी. हे होते ससा होते इथे. तर इथे खूप सुस्त होऊन पडली होती की काय माहिती, की लोकांना घाबरून एकाच जागी ती बसली होती. आणि पुढे असं होतं मछली घर. मछली जल की रानी है, जल ही उसका जीवन है, हात लगाओ तो डर जाएगी, असं काहीतरी आहे ना, सॉरी काय लक्षात येत नाही आहे. बाहेर निकालो तो मर जाएगी, हां आठवलं. तर असं काहीतरी होतं. तिथेही डेस्क होतं, त्याच्यावर आपण चालू शकत होतो आणि खाली पाण्यामध्ये फिशेस होते खूप प्रकारचे. तर खूप प्रकारचे फिशेस आम्ही बघितले पहिल्यांदा आणि छानही वाटलं. खूप कलरफुल असे होते आणि ते बघून इतकं मन खुश झालं होतं ना. अर्णवही खूप त्या हॅपी झाला होता. त्याला जे बघायचं होतं ते त्याला बघायला भेटलं, त्यामुळे तो खूप हॅपी होता. आणि मीही खूप हॅपी होते, कारण माझ्याही आवडीची काही गोष्टी होत्या तिथे. तर त्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. हा मासा मला खूप आवडला. खूप वेल्वेटी होता आणि डॉटेड होता, खूपच सुंदर असा होता हा. तर काही ठिकाणी ना अर्णवला काही ते ॲक्वेरियम असं थोडंसं हाईटला ठेवले होते, त्यामुळे मुलांना थोडंसं बघताना उचलून घ्यावं लागत होतं. तर हे प्रत्येक वेळी त्याला उचलून दाखवत होते. हा बटरफ्लाय होता, हा डेकोरेशनचंच आहे सगळं. तर अशा प्रकारे आपण डेकोरेशनला लावू शकतो. तर ते जे पण डेकोरेशनवाले आहेत त्यांना हा व्हिडिओ उपयोगी आहे. हा एलिफंट होता,
खूप छान फ्लॉवरने त्याला डेकोरेट केलं होतं। वरती त्यांनी असं अम्ब्रेला लावून त्याला अशी वेली वगैरे सोडल्या होत्या, खूपच छान वाटत होतं। खरंच असं म्हणतात ना की कलरफुल काहीतरी असेल, म्हणजे जीवनामध्ये जर कलरफुल सगळ्या गोष्टी असेल ना तर छान वाटतं, आणि तसंच छान वाटत होतं। हे सगळं बघताना ना एक स्माईल होती चेहऱ्यावर आणि खूप मन प्रसन्न होतं, कारण खूप कलरफुल अशा गोष्टी आम्ही बघत होतो इथे। ते म्हणतात ना जीवनात रंग भरतात किंवा काय, ते खरंच आहे। रंग असले पाहिजे जीवनामध्ये, त्याच्याने आपलं जीवन किंवा आपलं लाईफ कसं असं खुलून आणि फुलून दिसतं। हे असं कार्टून पण त्यांनी केलं होतं, डोरेमॉन वगैरे, तर ते इथे फ्लावर मध्येच केलं, म्हणजे बर्थडे पार्टीला वगैरे असं हे डेकोरेशन करू शकतात। आणि पुढे गेलो तर तिथे असं फ्लोर होते, डान्सचे असे डान्स केल्यासारखे वगैरे, तर आम्ही आणि अर्णवने असे काहीतरी पोज देऊन फोटो काढले। आणि थोडंसं फोटो सेशन इथेही झालं, कारण इथेही थोडीशी रश कमी होती। आणि इथून संपलेलं आहे फ्लॉवर एक्झिबिशन। आता आम्ही जात आहोत मेन माझ्या एंटरटेन्ससाठी। तर तुम्हाला थोडंफार अंदाजा आलाच असेल की मी कशासाठी म्हणत आहे। स्टार्टिंगला तिथे गेलो तर पानचा शॉप होता, तर हे म्हणाले खायचं आहे का, म्हटलं ठीक आहे खाऊया। तर आम्ही दोघांनी एक एक पान खाल्लं तिथे, अर्णव काय नाही खाल्ला, चॉकलेट पानही होतं पण त्याला नाही खायचं नव्हतं। तर पुढे गेलो तर माझ्या आवडीचं एक्झिबिशन तिथे लागलं होतं सगळं, छोटे मोठे शॉपिंग, छोटे मोठे शॉपिंग मी केलेले आहेत, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच काय काय शॉपिंग केलेलं आहे। आणि अर्णवला इथे म्हणायचं होतं की चला ना गेम झोनमध्ये जायचं आहे, गेम झोनमध्ये जायचं आहे। तर हे गेम झोनसुद्धा पुढे असंच होतं कंटिन्यू, त्याला मी म्हणाले पुढे आहे चल बघू। तर या एक्झिबिशन जाऊ ए थांब की त्यांनी सांगणार तेव्हाच की मी आत गेल्यावर माझा मोबाईलच बंद केला, कारण मला काही दिसतच नव्हतं पुढे। आणि बघा आता तुम्ही पुढे आवाज त्याचा, भूत बंगल्यातून बाहेर आलो तर इथे होतं फूड स्टॉल होते सगळे, पण आमच्या तिघांचे आम्ही घरातून येतानाच खाऊन आलो होतो, त्यामुळे भूक अशी काही नव्हतीच। आणि अर्णवलाही तोही काही हट्ट नाही केला की मला हे खायचं आहे ते खायचं आहे, त्याला फक्त खेळायचं होतं आणि त्याचं चाललं होतं, तो शोधत होता गेम झोन। कोणीतरी त्याला सांगितलं होतं की इथे मॉलमध्ये जसं गेम झोन असतं ना तर तसं आहे, पण ते तसं इथे नव्हतं। गेम झोन्स म्हणजे इथे असं काही राईड्स होते, त्याला आम्ही तेच समजावून सांगत होतो की बाबा इथे राईड्स आहेत, गेम झोन नाही आहे, आणि त्याला ते गेम झोन वाटत होतं। तर त्यासाठी मॉलमध्येच जावं लागतं, ते गेम झोन इथं नाही आहे। त्याला खूपदा सांगितलं तर त्याला पटेनास, तो सगळ्यांना विचारत, अक्षरशः असं सगळ्यांना विचारत फिरत होता की इथे गेम झोन कुठे आहे, तर सगळे त्याला हेच सांगत होते हेच गेम झोन आहे। आणि शेवटी त्याला पटलं, तरीही त्याचं जरासा मूड ऑफ झाला, तो म्हटला मला तर वाटलं होतं की तसं गेम झोन असेल। मग मी त्याला म्हटलं आपण नेक्स्ट टाईम मॉलमध्ये जाऊ, तुला गेम झोनमध्ये घेऊन जाऊ, ठीक आहे। तर तो तयार झाला। जाता जाता मला ही फिश एक खूप आवडली, बेबी पिंक कलरची होती, तर थोडंफार त्याच्याशी खेळली आणि मग आम्ही बाहेर पडलो। तर बघता बघता झाले होते 9:30 पावणे 10 वाजले होते आणि आम्हाला जायचं होतं घरी, कारण बारीक पाऊस पण चालू झाला होता आणि अर्णवला